सातारा शिवछत्रपतींच्या पराक्रमाची आणि संतांच्या विचारांची भूमी. आपण साताऱ्यातील गडकिल्ले, धबधबे अनेकदा पाहतो, पण याच मातीत काही असे इतिहास घडले जे आपल्या नसामधील रक्त सळसळून सोडतात. आज मी तुम्हाला घेऊन चाललो एका अशा ठिकाणी जिथं भक्ती आणि शक्तीचा अद्भुत संगम झाला होता. नमस्कार मित्रांनो, मी रोहित. तुम्ही पाहताय सातारा दौरा. मी करतोय सातारमधील न पाहिलेले ठिकाण एक्सप्लोर. आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज गावात समर्थ रामदास स्वामींनी स्थापित केलेल्या 11 मारुतींपैकी एक मारुती प्रताप मारुती हे मंदिर आपण एक्सप्लोर करणार आहोत. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी एक उंब्रजचा प्रताप मारुती. 16व्या शतकातील तो काळ महाराष्ट्र परकीय आक्रमणाच्या जुलमाखाली होरपळत होता. 16व्या शतकातील तो काळ महाराष्ट्र परकीय आक्रमणाच्या जुलमाखाली होरपळत होता. अशा वेळी जनतेच्या मनात स्वराज्य निर्मितीची आकांक्षा जागवण्यासाठी आणि तरुणांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या बलवान करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी एका महाअभियानाची सुरुवात केली. ते अभियान म्हणजेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बलोपासनेचे केंद्र असणाऱ्या 11 मारुतींची स्थापना. या 11 मारुतींपैकी प्रत्येक मारुतीचे एक वेगवेगळे वैशिष्ट्य आहे, एक वेगळे रूप आहे. साताऱ्याकडून दक्षिणेकडे जाताना लागणारे उंब्रज हे गाव. याच गावात तारळी आणि कृष्णा नदीच्या त्रिवेणी संगमाच्या पावन परिसरात उभा आहे हा प्रताप मारुती. नावाप्रमाणे ज्याच्या दर्शनाने अंगात पराक्रमाची ऊर्जा संचारते असा हा मारुती राया. इतिहास सांगतो की समर्थांनी जेव्हा इथं मारुतीची स्थापना करायचे ठरवले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा विस्तार करत होते. उंब्रज हे त्या काळातील एक महत्त्वाचे व्यापारी आणि लष्करी केंद्र होते. सैन्याला आणि स्थानिक जनतेला लढण्यासाठी प्रेरणा मिळावी, त्यांच्यातील मरगळ झटकून टाकता यावी याच उद्देशाने समर्थांनी शके 1571 म्हणजेच इसवी सन 1549 मध्ये या मूर्तीची स्थापना केली. या मंदिराचा इतिहास केवळ धार्मिक नाही तर तो राजकीय आणि सामाजिक जागृतीशी जोडलेला आहे. समर्थांनी स्थापन केलेले हे मारुतीचे मंदिर केवळ पूजेचे ठिकाण नव्हते तर ते तरुणांचे संघटन केंद्र होते. इथं शरीर स्वास्थ्यासाठी तालीम चालायची, राष्ट्रभक्तीचे धडे दिले जायचे आणि याच जागेने स्वराज्याला अनेक मावळे दिले. समोर तुम्ही मारुती रायाची मूर्ती पाहताय, ती सामान्य मारुती मूर्ती नाही. हिच्याकडे नीट पाहिले की समजते की हिला प्रताप मारुती का म्हणतात. या मूर्ती सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे मारुती रायाचे वीर रूप किंवा प्रताप रूप आहे. ही मूर्ती जवळपास 5.5 फूट उंच असून चुन्याच्या आणि विटांच्या मिश्रणातून तयार केलेली आहे. समर्थांनी स्थापित केलेल्या इतर काही मारुतींच्या मूर्ती दास स्वरूपातील किंवा शांत आहेत, पण उंब्रजचा मारुती हा पूर्णपणे युद्धसज्ज आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील एक अद्भुत तेज आणि संताप आहे जो दृष्टांचा संहार करण्यासाठी आवश्यक असतो. ही मूर्ती पाहताना तुमच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास आणि ताकद निर्माण होते. शतके उलटली, साम्राज्य आली आणि गेली, पण उंब्रजच्या या प्रताप मारुतीचे महात्म्य आणि येथील संस्कृती आजही तशीच जिवंत आहे. आजही दरवर्षी हनुमान जयंतीला आणि रामनवमीला इथे हजारो भक्त येतात. हा केवळ एक दगडविटांचा ढाचा नाही तर सातारच्या अस्मितेचा एक जिवंत भाग आहे. सातारच्या मातीतील हा ऐतिहासिक हिरा, हा प्रताप मारुती आज आपण अनुभवला. भेटूया सातारा दौऱ्याच्या पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा सातारा दौरा. जय श्रीराम, जय हनुमान. पाहत राहा सातारा दौरा.